भगवान शिव निर्गुण निराकार तत्व आहे। या जगताच्या सुरुवातीला शिव आहे तर जगताचा शेवट शिव आहे। जगताची उत्पत्ती शिव आहे तर जगताचा संहार शिव आहे। जगताच्या संपूर्ण कणाकणामध्ये शिव वास्तव्य करतं, अर्थात परमात्मा। शेवट शिवच आहे या जगताचा। या जगतातल्या प्रत्येक वस्तूला माझ्याकडे बघा, जगतातल्या प्रत्येक वस्तूला आयुष्य आहे, पण एकमेव असं ब्रह्म आहे, एकमेव परमात्मा असा आहे की ज्याला काय नाहीये, आयुष्य नाही, त्याचा शेवट नाहीये, ज्याची सुरुवात माहित नाही आणि ज्याचा शेवट माहित नाही असा असणारा ईश्वर कोण? शिव। स्वस्ती श्री वटेषु शिव। आणि जो लपवणी जगदा भासू या शब्दाचा अर्थ होतो जो लपलेला आहे पण संपूर्ण विश्वाला चालवण्याचं काम करतो। ते भावल्याचा खेळ माहिती आपल्याला? भावल्यांचा खेळ माहिती? ते भावल्या बाजारामध्ये दोन एकमेकी सोबत नाचताना दिसतात, पण ते विनाकारण नाचतात का? नाही, त्या भावल्याच्या पाठीमागून दोरा बांधलेला असतो, तो दोरा जो नाचवणारा असतो तो पाठीमागे बसलेला असतो आणि त्याच्या बोटाला दोरा बांधलेला असतो, त्याचा हात मागा असतो आणि तो जसं जसं बोट हलवेल तसं तसं त्या भावल्या उड्या मारत असतात। उड्या कोण मारतं? जाऊ का? एरवी कटाळोय मी 5-6 दिवस झाले। उड्या कोण मारतं? भावल्या। पण भावल्या स्वतःच्या जीवावर उड्या मारतात का? मग कुणाच्या आधाराने उड्या मारतात? कोणाच्या जीवावर उड्या मारतात? तर ते दोरा ज्याचं बोट हलवतं म्हणजे भावल्या उड्या मारताना दिसतात, पण त्या भावल्याला उड्या मारायला लावणारा कोणीतरी सूत्रधार वेगळाच मागे बसलेला आहे। कदाचित उड्या मारायला लावणारा सूत्रधार दिसत नाही, उड्या मारणाऱ्या भावल्या दिसतात। मला वाटतं अजून तुम्हाला रेंज नाही वाटतं बहुतेक, नाही कधी कधी टावर खालीच रेंज नसती। तुम्ही बाजारातल्या भावल्यापर्यंत गेलात पण तुम्ही इथं बसलेल्या भावल्यांकडे लक्ष नाही तुमचं। ह्या भावल्या उड्या मारताना दिसतायत, इकडे तिकडे, हे ते, हे माझं ते माझं ते, असं केलं मी, असं केलं मी, तसं केलं मी, असं करतो मी, तसं करतो। भावल्या उड्या मारतायत, पण त्या भावल्यांना उड्या मारायला लावणारा सूत्रधार कोणीतरी आहे। भावल्यांना सुद्धा कल्पना नाही की आपल्याला उड्या मारायला लावणारी शक्ती कोणती तरी मागं बसलेली आहे। ज्ञानोबा फार गोड ज्ञानेश्वरी सांगतात महाराज, जो लपवणी जगदापासू ते लपलेलं तत्व आहे, पण लपून मात्र या जगताचा कारभार चालवतय। जो लपवणी जगदापासू दावी मग ग्रासू, असं जे तत्व आहे ना चांगदेवा, अशा तत्वाशी एक रूप होणं म्हणजे जीवनाची इथे कर्तव्यता आहे। 65 वव्या लिहून दिल्या, चांगदेवांच्या लक्षात आलं नाही, ते पत्र शिष्य घेऊन आला। थोडा आवाज वाढवता। पत्र चांगदेवांच्या हातामध्ये दिलं, चांगदेवानी वाचलं पण लक्षात येईना, अर्थ कळेना। तिथून चांगदेव निघाले सगळ्या शिष्यासोबत घेऊन। आता गेल्याशिवाय याचा अर्थ कळणार नाही। विश्रांतवड आळंदीच्या ठिकाणी त्या ठिकाणी आले। आता त्यांच्या लक्षात आलं होतं संपूर्ण चेतन सृष्टीवरती माझी सत्ता चालू शकते, मी एवढं सगळं संपादन केलं, अष्टमहासिद्धी माझ्याकडे आहेत, पण जे सामर्थ्य ज्ञानेश्वर महाराजांमध्ये निवृत्तीनाथामध्ये आहे ते सामर्थ्य अजून माझ्यामध्ये आलेलं नाही। त्यांना भेटलं पाहिजे, गेलं पाहिजे, शरणागती केली पाहिजे। चांगदेव आले, बागावरती बसले, चाबूक हातामध्ये सर्पाचा, शिष्य सोबत हजारो। ज्ञानोबा भिंतीवर बसले होते, भिंतीला सांगितलं बाई चला आता। जेव्हा भिंत चालू लागली, समोर आला, बघितलं तर महाराज गर्वाने थोडंसं मोकळीक दिली, गर्व कमी झाला, खाली उतरले, साष्टांग प्रणिपात केला आणि माऊलींना शरण आले आणि सांगितलं माऊली एक काम करा, मी तुम्हाला शरण आलोय, मला उपदेश करा। ह्या 65 वव्याचा अर्थ कळत नाही। माऊलींनी सांगितलं
65 वव्याचा अर्थ मी सांगतो, पण त्याच्याकरता तुला थोडं थांबावं लागेल, थोडे दिवस इथं राहावं लागेल, थोडे दिवस तुला वाट बघावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल. कोणती गोष्ट असो जीवनातली माणसाला सहजासहजी लगेच मिळाली की त्या वस्तूची त्या व्यक्तीची किंमत राहत नाही. कळते का बघा तुम्हाला? वस्तू असो किंवा व्यक्ती असो, प्रयत्न वाचून सहजासहजी जर मिळाली, अधिक सान्निध्य लाभलं, अधिक जवळीकता लाभली की त्या व्यक्तीची आणि त्या वस्तूची काय होते, किंमत कमी होते. किंमत कळावी असं वाटत असेल तर थोडंसं त्या वस्तूमध्ये, त्या व्यक्तीमध्ये अंतर होणं फार गरजेचं असतं. एखादा शिष्य गुरुकडे गेला आणि गुरुजवळ बसला आणि बसल्या बसल्या गुरुने उपदेश केला, असं पूर्वीपासूनची पद्धत नाहीये. शास्त्र असं सांगतंय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शनः तेत सेवा दारवंटा. मग स्वाधीन करी सुबटा ओळखोनी. ज्ञानेश्वरी सांगते, गेल्या गेल्या उपदेश कोणतेच गुरुपूर्वी काळी करत नव्हते. शिष्याला आधी आश्रमात ठेवून घ्यायचे, त्याला सेवा करायला लावायचे. हळूहळू हळूहळू त्याचे बरेच दिवस सेवेमध्ये गेल्यानंतर मग त्याची पात्रता झाल्यानंतर उपदेश करायचे. वस्तू किंवा व्यक्ती जवळ असल्याने किंमत कळते असं नाहीच आहे. भगवान श्री ज्ञानोबराय म्हणाले, मी तुम्हाला या ओव्याचा अर्थ सांगतो, पण काही दिवस मात्र इथे तुम्हाला थांबावं लागेल. रोज ज्ञानोबरायांना शरण जायचे, ज्ञानोबरायाचे दर्शन करायचे. चांगदेव ज्ञानोबरायांना त्यांनी आता काय सर्वस्व आपलं समर्पित केलं होतं. आता ज्ञानोबरायाला समर्पित सर्वस्व केल्याचा परिणाम असा झाला, आता त्यांना या भौतिक जगताचा शिष्य, शाखा, मठ, हे वाघ हातामध्ये, वाघावर बसलेलं वाघ, हातामधला सर्प, आता हे तुच्छ वाटू लागलेलं आहे. कारण का? जेव्हा माणसाला स्वस्वरूपाची अनुभूती होते, जेव्हा माणूस खरं सुख ज्याला मिळतं, त्यावेळेला लौकिक सुख आणि बेगडाच्या सावलीसारखं जे सुख असतं किंवा जे दिखावापणाचं सुख असतं, माणूस त्याच्यापासून थोडं थोडं लांब जाऊ लागतो. माझं बोलणं कळते का बघा तुम्ही? ज्या दिवशी खरी वस्तू आपल्याला मिळेल त्यावेळेला खोट्या वस्तूची किंमत कमी होणं हे साहजिकच आहे. खरं स्वरूप कळालं की ज्या खोट्या वस्तूमध्ये आम्ही आनंद शोधत होतो, ज्या खोट्या वस्तूमध्ये आपल्याला आनंद वाटतो, माणसं ज्या दिवशी खरं कळालं त्या दिवशी खोट्या वस्तूपासून बाजूला जातात. एक उदाहरण सांगू का? एक साधू भिक्षा मागायला एका माऊलीच्या, एका महिलेच्या दारात आला आणि त्याने आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देही. आवाज दिला. ते घरातली बाई भाकरी करीत होती. तुम्ही ऐकताय ना सगळे? फक्त थोडं ध्यान देऊन ऐका. आवाज दिला. ते घरातली माऊली भाकरी करीत बसलेली होती. तिने आवाज दिला, ओ महाराज थांबा, भाकर गरम होती, थोडा वेळ थांबा, भाकरी झाली की येते द्यायला, भिक्षा वाढायला येते. तेवढ्यामध्ये काय झालं, त्या बाईचं 5 वर्षाचं पोरग अंगणामध्ये तुळशी वृंदावनाजवळ खेळत होतं आणि त्या तुळशी वृंदावनाजवळ 1 रुपयाचं नाणं पडलेलं होतं. किती? 1 रुपया पडलेला होता. आता हे भिक्षा मागाय गेलेल्या साधूला वाटलं, इकडे तिकडे बघितलं, काय करावं, 1 रुपया दिसला. तो म्हणला, जाऊ द्या, तेवढंच आपलं घ्यावं, 1 रुपया घ्यावं उचलून. नेमकं असं झालं, ते पोरगा अंगणात खेळत होतं आणि हे साधू हळूहळू हळूहळू त्या रुपयाकडे सरकलं आणि रुपया उचलायला वाकलं. त्या पोराने आवाज दिला, मम्मी. त्याच्या आईने आवाज दिला, काय रे आई, तो साधू आला ना भिक्षा मागायला, हा तो आहे ना आपल्या तुळशी वृंदावना पडलेला रुपया उचलला बघ त्याने. त्याच्या आईने घरातून आवाज दिला, घेऊ दे घेऊ दे, ते खोटं आहे. याने टाकून दिला लगेच. मला तुम्हाला विचारायचंय, पैसे घ्यायला वाकला नव्हता का? वाकला होता. घेतले नव्हते का? घेतले होते. टाकून का दिले? त्याचं कारण आहे, कळालं की काय आहे, खोटे आहे. तसं हे नाते गोते जे काही गोष्टी आहेत, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंतच हे सगळ्या भानगडी आहेत. एखादी वस्तू आहे, एखादा मद्यप्राशन करणारा, दारू पिणारा व्यक्ती आहे,
जोपर्यंत त्याच्या शरीराची हानी होत नाही, जोपर्यंत शरीराचा वाटोळे होत नाही, जोपर्यंत त्याला तकलीफ होत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये रममाण होतं. पण ज्यावेळेला तकलीफ होऊ लागली की मग खरं कळते की अरे याच्यापासून नुकसान झाले आपले. हरिण रस्त्याने जरी चाललं, माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? हरिण रस्त्याने चाललं तर त्याला मृगजळ दिसतं आणि मृगजळ दिसल्याच्या नंतर त्याला असं वाटतं की ते पाणी खरं आहे. पाणी खरं वाटून मृगजळ त्या पाण्याच्या नादाने पळत राहतं. एवढं पळतं, एवढं पळतं, एवढं पळतं. पळून पळून संतांनी सांगितलं की त्याची छाती, महाराज, हृदय फुटून जातं. खोटी याचे पिसे उर फोडी. खोट्या वस्तूच्या नादी लागून शेवटी प्राणाला मुकावं लागतं. तसं जोपर्यंत खरं सुख भेटलं नाही तोपर्यंत माणसं खोट्या सुखात रममाण होतात. आतापर्यंतचा लवाजमा, शिष्य शाखादी मठ, हा शिष्य शाखा परिवार, लौकिकता, मान सन्मान, पूजा, हे सगळं चांगदेवांना बरं वाटत होतं. पण आता ज्ञानोबारांच्या सानिध्यात आल्यावर ज्ञानोबारांनी त्याला तत्वमसी महावाक्याचा बोध केला. तू कोण आहेस? तू ईश्वर आहेस, तूच वासुदेव आहेस, तूच शिवस्वरूप आहेस, तूच परमात्मा स्वरूप आहे. ज्या दिवशी त्याला अनुभूती झाली तेव्हा भौतिक जगतातलं काहीही मात्र आता गोड लागेन असं झालं. आणि एवढे मोठे 1000 शिष्य होते सोबत. त्यावेळेला एक दिवस चांगदेव माऊलींना म्हणाले, माऊली काय महाराज, एक काम करा, मला उपदेश करा या 65 ओव्याचा. माऊलीने काय केलं माहिती का? आता ह्याला महावाक्याचा बोध केला, महावाक्याचा उपदेश केला, पण याच्यापासून बाकीचं जे काही जवळ याच्या लवाजमा आहे ते संपवायचं होतं. माऊलींना निसंग करायचंय, एकटं करायचंय आणि त्याच्यानंतर त्याला उपदेश करायचा आहे. मग शिष्य सोबत आलेले, शिष्यामध्ये कुजबूज चालू झाली. शिष्य म्हणाले, आपले महाराज तर ज्ञानेश्वर महाराजांचे माऊलींचे दात झाले, त्यांना शरण गेले, आता आपलं काय खरं दिसना, आपलं काय पोट भरायचं वाण दिसना गेलं. कारण गुरु आता गुरुरूपाने शिल्लक राहिले नाही, गुरु पूर्ण ब्रह्म झाले. आता गुरु कुठं गेलेच नाही तर गुरुच्या मागे आपलं पोट कसं भरेल? मग शिष्यामध्ये कुजबूज चालू झाली. तेवढ्यामध्ये ज्ञानोबाराला हे सगळे शिष्य बाजूला करायचे होते. ज्ञानोबारे चांगदेवाला म्हणाले, मी तुला 65 ओव्याचा अर्थ सांगतो, पण एक काम कर, तुला काही ना काहीतरी एखाद्या गोष्टीची बली द्यावं लागेल. काय काय? बोला बोला. काय द्यावं लागेल? बली द्यावं लागेल. चांगदेवाने मागं फिरून बघितलं शिष्यांकडे. शिष्य म्हणले, काय करणार आता, बिगर तिकीट गंगासागरला जावं लागतं की आपल्याला एकेकाचा नंबर लागतो काय की बळी द्यायचं म्हणल्यावर? शिष्य रात्रीचे सगळे गायब झाले महाराज, सगळे पळून गेले. शिष्य म्हणले, बळी कोण जात बसा? ओ, त्या शिष्यांना हसू नका. आपल्या आसपास, आपल्या भोवती असेच लोक आहेत महाराज, जे खरी वेळ आल्यानंतर पळ काढणारी लोक. तुम लढो हम कपडे संभालते म्हणणारेच लोक आहेत ना. हे तोपर्यंत सगळं चालतं जोपर्यंत संकट येत नाही, जोपर्यंत आपल्यावरती दुःख येत नाही, जोपर्यंत आपल्यावर अडचण येत नाही, तोपर्यंत म्हणणारे, हा आम्ही आहे ना, काळजी कशाला करता तुम्ही, बरा फॉर्म तुम्ही बरा. शेवटच्या रात्रीपर्यंत महाराज प्रचार करू लागायला येत. वडापाव एकाचा खात येतं, मिसळ एकाची खातेत, भेळ एकाची खात येतं, रात्री पैसे एकाचे घेत येतं आणि मतदान एकाला करत येतं. जे निवडून आला त्याचा गुलाल उधळाय हजरच पुन्हा अजून तिकडं. शिष्य पळून गेले सगळे बळी द्यायचं म्हणलं की. मग एकटेच राहिले चांगदेव. माऊली म्हणाले, चांगदेवा, ज्या बाहेरच्या गोष्टीवरती तुमचा अहंकार होता ते कुठं राहिला आता? त्यावेळेला चांगदेवराय म्हणाले, माऊली, बली द्यायला तुमच्या पुढे माझ्याकडे काही नाही. आता मी एक काम करतो, माझा स्वतःचा बळी तुमच्या पुढे देतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे? अहमभाव. चांगदेवाने सांगितलं, देह तादात्म्य आणि ममत्व देहाचं हे आता संपवलं आणि संपूर्ण तुमच्या चरणी वाहलं. मला उपदेश करा. ज्ञानोबाराने सांगितलं, बस एवढंच पाहिजेत होतं मला. तू मन हे मीची करी, भगवंत सांगतात, माझी भजनी प्रेम धरी. मला जोपर्यंत मामेकम शरणम व्रज, भगवंत गीतेत ते सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम ताम सर्व पाप्यभ्य मोक्षयिष्यामि मा शुचः. तू सगळ्या गोष्टी सोडून दे, मला एकट्याला शरण ये. आणि ज्या दिवशी मला शरण आला त्या दिवशी मात्र तुला जीवनमुक्ती मिळाली समजून चल. मी तुला आपलंसं करतो.
चांगदेवाचं सगळं सुटलं. चांगदेव सांगितलं मी आता माझा स्वतःचा बळी. म्हणजे याचा अर्थ काय? देह अध्यास बी संपला, देहाची अहंता संपली, ममत्व संपलं आणि सांगितलं की मी तुम्हाला शरण आलो संपूर्ण भावनेने. जसं गंगा आपली सकळ जलसंपदा पाणी घेऊन समुद्राला एकरूप होते, समुद्राला गंगा मिळाली की गंगा गंगा रूपाने शिल्लक राहत नाही, तर गंगा हे समुद्र स्वरूप होऊन जाते. एका माणसाने काय केलं? मिठाची हत्तीन बनवली. हो वाजर खेडेकर, कशाची? मिठाची हत्तीन बनवली. आणि तो म्हणला मी हिला समुद्राला घेऊन जाऊन आंघोळ घालून आणतो. कुठं? समुद्राला घेऊन जातो आणि स्नान घालून आणतो. कुणाला? मिठाच्या हत्तीनीला समुद्रात घेऊन जाऊन स्नान घालून आणतो. आणि जे मिठाच्या हत्तीनीला स्नान घालायला गेला समुद्रामध्ये, फार घासू आंघोळ घातली हत्तीनीला. लायबॉय साबण लावली, रेक्सोना लावली, हमाम लावली, अजून कोणते जे असतील ते लावा, तुमच्या आवडीचे जे असतील ते सगळ्या साबणी लावल्या. संतूर आहे, लिरिल आहे, लक्स, सगळ्या साबणी लावल्या. महाराज लावल्या असतील. अरे पाण्यात गेल्यावर हत्तीन शिल्लक राहिली असेल साबण लावायला. हत्तीन कशाची? मिठाची हत्तीन एकदा पाण्यात गेल्यावर आता परत हत्तीन रूपाने शिल्लक राहिली का? मीठ पाण्यात टाकल्यानंतर मीठ रूपाने शिल्लक राहतं का? नाही. मीठ एकदा पाण्यात गेलं की मिठामध्ये पाण्यामध्ये फरक नाही, पाणी स्वरूप होतं. गंगा एकदा समुद्रात मिळाली की गंगा राहत नाही, तर गंगा समुद्र स्वरूप होते. तसं चांगदेवा आता तू माझं स्वरूप झाला, तुला उपदेश करायला अडचण नाही. ज्ञानोबरांनी चांगदेवाला सांगितलं, चांगदेवा तुला या 65 ओव्याचा अर्थ कोण सांगेल? तर तो अधिकार माझा नाहीये, तर तो अधिकार मुक्ताईचा आहे. तुला या ओव्यांचा अर्थ माझी मुक्ताई सांगेल. महाराज केवढा मोठा अधिकार महाराज स्त्री जातीला त्यावेळेला. महिलांना, स्त्रियांना केवढा मोठा अधिकार होता त्याही काळामध्ये. नारी ही अबला नाहीये, नारी ही सबला आहे. नवरात्रामध्ये 9 दुर्गा प्रगट होतात. भलं दुर्गा असेल, चंडिका असेल, काली असेल, भैरवी असेल, ह्या सगळ्या देवींचे रूप कशासाठी आहेत? ते केवळ रडत बसण्यासाठी नाहीयेत, ते केवळ तक्रार करण्यासाठी नाहीये. मी नेहमी सांगत असतो, आता नवीन ज्या तरुण मुली जन्माला आलेल्या आहेत, ज्या शाळा कॉलेजमध्ये जातात, त्या मुलींना मी नेहमी सांगतो, माझ्या बहिणींना सांगत असतो मी, इथून पुढचा येणारा काळ भयंकर आहे. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जेवढं स्वयंपाक करणं महत्त्वाचं आहे, जेवढं सारवण करणं महत्त्वाचं आहे, जेवढं रांगोळी काढणं महत्त्वाचं आहे, जेवढं कपडे धुणं महत्त्वाचं वाटतं ना, त्याहीपेक्षा 10 पटीनं माणसाला काठी आणि शस्त्र चालवता आलं पाहिजे. हेही सुद्धा येणाऱ्या काळात महत्त्वाचं आहे, ध्यानात ठेवा तुम्ही. कारण कोणता प्रसंग जीवावर कधी कसा येईल सांगता येत नाही. म्हणून काठी चालवता आली पाहिजे, शस्त्र चालवता आलं पाहिजे. हे आमच्या देवतांनी, आमच्या देवींनी जे अवतार झाले त्यांनी शिकवलं आम्हाला. कोणी म्हणेल की स्त्रियांना परवानगी नाही हे करायला, स्त्रियांना मर्यादा सांगितली, घरामध्येच राहावं, बाहेर निघू नये, तर मला सांगा, अरे ज्या महाराणी लक्ष्मीबाईने हातामध्ये तलवार घेऊन घोड्यावरती बसून पाठीला आपल्या लेकराला बांधून महाराज इंग्रजांशी लढल्या, 150 वर्ष राज्य इंग्रजांनी या देशावरती केलं. आज जर झाशीची राणी लक्ष्मीबाई जर नसत्या तर काय झालं असतं महाराज? त्यांनी जर विचार केला असतं की आम्ही एक स्त्री आहे, मी एक आबल आहे, मी काय करू शकते, घरात राहून केवळ फक्त चपाती भाजी केली असती, तर महाराज इंग्रज असे कोण लढलं असतं मला सांगा. भामती नावाचा एक ग्रंथ आहे, हे पूर्वी ध्यान द्या इकडे. भामती नावाचा एक ग्रंथ आहे. विद्वान स्त्री होती महाराज, विद्वान स्त्री होती. त्या ऋषींनी आपल्या पत्नीचं नाव त्या ग्रंथाला दिलं. एवढी मोठी विद्वान होती, गाडगी. आणि एका स्त्रीनं तर आपला पती मरणारे दुसऱ्या दिवशी म्हणून सूर्याला सांगितलं, तुझी ताकद नाही उगवायची, कारण तू उगवल्यावर माझा मालक मरणार आहे. नुसता इशारा केला, सूर्य जाग्यावरती थांबला. आणि ज्ञानेश्वर महाराज कीर्तनामध्ये उभे टाळ घेऊन नामदेवरायाचं कीर्तन, आणि जनाबाईनं म्हणावं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाई कोण? नामदेवरायाच्या घरी काम करणारी एक स्त्री.
पण नामदेव ते असं म्हणलं नाही की मी एक स्त्री आहे, मी काय करू शकते, असं नाहीये. म्हणून जेवढे देवता आमच्यामध्ये झाले, जेवढ्या देवीने अवतार घेतला, तेवढ्या देवींच्या हातामध्ये एका बाजूला शास्त्र आहे तर एका बाजूला शस्त्र आहे. एका हातामध्ये शास्त्र आहे तर एका हातामध्ये शस्त्र आहे. कारण का? त्याचं कारण आहे, समोरच्या व्यक्तीला शास्त्र समजून सांगायचं, शास्त्र समजून ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर मग शेवटी त्याला जर शस्त्राची भाषा समजत असेल तर त्याला शस्त्रानेच उत्तर देता यावं, याकरता एका हातात शास्त्र आणि दुसऱ्या हातात शस्त्र, या दोन्ही गोष्टी समप्रमाणामध्ये असल्या पाहिजे, तर जीवन जगताना अडचणी येत नाही. भजन करताना, भक्ती करताना सुद्धा महाराज स्त्रियांना अधिक यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, इथे सुद्धा अधिकार दिलाय. भक्ती करण्यासाठी नारी पहिलं आणि नंतर नर सांगितले. याती भलते नारी नर, मग करावा विचार न लगे चिंता कोणाची, सगळ्यांना अधिकार सांगितला. केवढा मोठा अधिकार महाराज ज्ञानेश्वर महाराज 65 वयाचा अर्थ सांगू शकले नसते का? बोला बोला बोला, सांगू शकले नसते का? सांगू शकले असते, पण मुक्ताईला अधिकार दिला. सांगितलं की बोयांचा अर्थ सांगण्याचा अधिकार मुक्ताईकडे आहे. आणि मग मुक्ताबाईने समजून सांगितलं चांगदेवांना. मुक्ताबाईने आज महाराज उपदेश दिला आणि मग चांगदेव म्हणाले, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, 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 गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, जन्म आलो, आजी जन्म आलो. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताबाईनी मुक्ताई म्हणाल्या, जरी गुरुकृपा असती तुझवरी, तरी विकार न येता अंतरी, भिंतीस कोनाडे तैशी आपरी, मानुनी पुढे येतोसी, जनीवनी हिंडता गाय. नीट लक्ष करा मी काय बोलतो ते. जनीवनी हिंडता गाय, वस्त्रे नेसत असती काय, त्या पशु आईसीच मी आहे तुझं का नाही प्रत्यया. एका शब्दामध्ये उपदेश केला. दृष्टीमध्ये जो विकार भरलेला आहे, दृष्टीमध्ये जो मळ भरलेला आहे, मुक्ताबाईंनी सांगितलं तो विकार संपला की चराचरात तुला देवाचं दर्शन आहे. माझं बोलणं कळलं तर ठीक आहे. बघा समजदार मंडळी आहात. दृष्टीतला विकार संपला, दृष्टीतलं भेद संपला, स्त्री पुरुषामधला अंतर संपलं, भेद संपलं. एकदा सगळं जर शरीर सगळ्यांचं सारखंच असतं, शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन संपला की ईश्वराचं दर्शन व्हायला वेळ लागत नाही. लक्षात आलं चांगदेवांच्या. चांगदेव धन्य झाले. चांगदेव म्हणाले, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताबाईने सुंदर उपदेश केला. निर्गुणाचे डहाळी पाळणा लाविला, तेथे सुत पोडला मुक्ताईचा. निज निज बाळा न करी पै आळी, अनुहात टाळी वाजविते,
ते निद्राना जागृती भोगी पैऊन मनी लक्ष तो भेदुनी निजना तो निभ्रांत पाळी पाळना विनवनी मनहे बांधोनी पवन दोरी 21 सहस्त्र 600 वेळे बाळा तोही डोळा स्थिर करी निद्राना जागृती निजसी बा काई परेशी चांगया बोले मुक्ताबाई. बस भावे भक्ती करुणी वैराग्य जोडीशी तरी तू पावशी ब्रह्मसुख ज्ञानतत्व करी करी हा विचार निर्गुणी आकारणी रामय चांग्या सोयधरी ज्ञानवटेश्वरी. मुक्ताबाई म्हणतात चांग्या सोयधरी चांगवटेश्वरी मुक्ताई जिवारी बोध करी. मुक्ताबाईने चांगदेवाला उपदेश केला, वैराग्य प्राप्त झालं, शरीरावरचा अहंभाव संपून गेला आणि ज्या वडाच्या झाडाखाली चांगदेव थांबले होते, विश्रांत वड ज्याला म्हणतात आळंदीमध्ये, त्या वडाच्या झाडाखालीच महाराज महाबोध त्यांना प्राप्त झाला. मुक्ताबाईने उपदेश केला, चांगदेव निर्गुण ब्रह्म झाले आणि आता मात्र त्यांच्या जीवनामध्ये असा दिवस उजळला आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची डोही आनंद तरंग. तो दिवस उजळला. आता संपूर्ण विश्व संपूर्ण चराचर महाराज जिकडे तिकडे आनंद भरलेला आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची. मग बिंदूने सिंधू व्हावं लागतं. याच्यासाठी काय व्हावं लागतं? बिंदूने सिंधू व्हायचं असतं. एकदा का बिंदू सिंधू झाला की त्याला जीवनामध्ये आनंदाला कमी नाही. बरोबर आहे का नाही? आनंदाला कमी नाही. ते नाथ महाराजांच्या जीवनातलं एक महत्त्वाचा प्रसंग आहे बघा. नाथ महाराज जनार्दन स्वामींचे शिष्य आणि देवगिरी किल्ल्यावरचे जनार्दन स्वामी राहायचे. नीट लक्ष करा. आणि त्या किल्ल्याचा सर्व कारभार जनार्दन स्वामींकडे होता. आणि स्वामींनी काय केलं? नाथ महाराजांना कामावरती ठेवलं. फार गोडे लक्ष करा. नाथ महाराजांना सगळा कारभार हातामध्ये दिला आणि सगळा हिशोब ठेवायचं काम नाथ महाराजांकडे दिलं. नाथ महाराज बरोबर सगळा हिशोब ठेवायचे. एक दिवस काय झालं माहितीये का? सगळं संध्याकाळचं जेवण खाऊन झालं. नाथ महाराज हिशोब करायला बसले. हरीश महाराज हिशोब करायला बसले नाथ महाराज. आणि हिशोब करायला बसल्याच्या नंतर असा प्रसंग झाला की सगळा हिशोब नाथ महाराजांनी केला, पण 1 रुपया 1 पैसा, त्या काळामध्ये पैसा होता, 1 पैसा मात्र नाथ महाराजांना सापडेच ना. 1 पैसा हिशोबामध्ये नाथ महाराजाला सापडेच ना. पुन्हा मोडायचे, पुन्हा खुडायचे, पुन्हा हिशोब करायचे, पुन्हा 1 रुपया सापडतच नसायचा. पुन्हा असं करायचे, पुन्हा सगळा हिशोब मोडायचे, पुन्हा लिहायचे, पुन्हा जमा करायचे. हिशोबात रुपया सापडेच ना, 1 पैसा सापडेच ना. असं करता 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 रात्र निघून गेली. फार गोडेवर का लक्ष द्या. रात्र निघून गेली. सकाळी 3 वाजता रात्रभर हिशोब केला नाथ महाराजांनी. लिहायचं, मोडायचं, काढायचं, पुन्हा लिहायचं, पुन्हाचं लिहायचं, पुन्हा मोडायचं. आणि सकाळी 3 वाजता नाथ महाराजाला तो न सापडत असलेला 1 पैसा सकाळी 3 वाजता सापडला. आणि सापडल्यावर जो आनंद झाला महाराज, जो आनंद झाला, पार रात्री सूर्यास्तापासून तर सकाळी 3 वाजेपर्यंत तो 1 पैसा शोधत होते, सापडत नव्हता.
पण सकाळी 3 वाजता तो एक पैसा सापडला. नाथ महाराजाला जो आनंद झाला, आनंदाच्या भरामध्ये नाथ महाराजाने जोरात टाळी वाजवली आणि नाथ महाराज म्हणाले, सापडला सापडला साप